श्री स्वामी चरित्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय 7वा। श्री स्वामी समर्थ। सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार। आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7 बद्दल जाणून घेणार आहोत। अक्कलकोटचे राजे मालोजी राजे यांची श्रीस्वामींवर असाधारण भक्ती होती। ते नेहमीच श्रीस्वामींच्या सेवेत आणि भक्तीत मग्न असत। मालोजी राजे खूप धार्मिक होते। त्यांना त्यांच्या राजसभेत वेदांतावरील चर्चा ऐकण्याची खूप आवड होती। या कारणास्तव त्यांनी हेरलीकर सारख्या विद्वान शास्त्री बुवांना वेदांत शिक्षक म्हणून ठेवले। त्या काळात मुंबईत वेदांतावर सार्वजनिक व्याख्याने देणारे विष्णुबुवा ब्रह्मचारी खूप प्रसिद्ध झाले। त्यांनी अनेक धर्मांतर करणाऱ्यांना वादविवादात पराभूत केले होते आणि जनमानसात हिंदू धर्माबद्दल जागरूकता निर्माण करून प्रसिद्धी मिळवली होती। जेव्हा त्यांची कीर्ती अक्कलकोटला पोहोचली तेव्हा मालोजी राजांनी त्यांना अक्कलकोटला बोलावले। विष्णुबुवा ब्रह्मचारी अक्कलकोट येथे आले आणि राजवाड्यात वेदांतावर प्रवचन आणि व्याख्याने देऊ लागले। विष्णुबुवांचे हे विद्वत्तापूर्ण व्याख्याने ऐकून राजसभेतील सर्वजण आनंदाने भरून गेले। अशा प्रकारे बुवांना श्री स्वामींबद्दल माहिती झाली आणि तो श्री स्वामींना भेटण्यास उत्सुक झाला। काही दिवसांनी विष्णुबुवांना श्री स्वामी भेटले, पण विष्णुबुवांना असे वाटले की हे काही बनावट साधू असावेत, म्हणून विष्णुबुवांनी फारसा रस दाखवला नाही। श्री स्वामींच्या अवताराबद्दल एक पर्याय मनात आला आणि श्री स्वामींना ब्रह्म तडाकर वृत्ती म्हणजे काय असा प्रश्न विचारला, पण श्री स्वामींनी विष्णुबुवांना कोणतेही उत्तर दिले नाही आणि विष्णुबुवांकडे पाहून श्री स्वामी फक्त हसत राहिले। हे पाहून विष्णुबुवांना राग आला आणि ते निघून गेले। त्या रात्री बुवांना एक स्वप्न पडले। स्वप्नात अनेक विंचू विष्णुबुवांच्या शरीरावर चढताना दिसले। त्यातून त्यांना एक प्रचंड भयानक विषारी विंचू चावायला येताना दिसला आणि त्यांचे चेहरे भीतीने फिके पडले। दुसऱ्या दिवशी विष्णुबुवा पुन्हा श्रीस्वामींना भेटले आणि त्यांनी पुन्हा मागचा प्रश्न विचारला। मग श्रीस्वामींनी विष्णुबुवांना काल रात्री पडलेल्या स्वप्नाची आठवण करून दिली आणि म्हणाले, ब्रह्म तडकर वृत्ती वाटेत पडली आहे। श्रीस्वामींची अंतर्दृष्टी जाणून विष्णुबुवांनी पश्चात्ताप केला आणि त्यांनी श्रीस्वामींचा आश्रय घेतला। अभिमानापासून मुक्त होऊन विष्णुबुवा नंतर श्रीस्वामींच्या कृपेने ब्रह्मपादाला पात्र झाले आणि श्रीस्वामींचे मोठे भक्त बनले। आणि येथे श्रीस्वामी चरित्र सारामृताचा 7वा अध्याय संपतो। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।